सो हाय गाईस, सिम्मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवलं होतं सुकटची भाजी भाजी म्हणजे चटणी आणि डाळ, मसूरची डाळ बनवली होती मस्त फोडणी देऊन. बघा, तुम्ही बघू शकता, मसूरची डाळ बनवली होती मी, खूप छान बनवली होती. आणि ते मग मी वाटीमध्ये घेत होती कारण की मला अशी डाळ प्यायला पण आवडते. कोण कोण अशी डाळ पितं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर डाळ वगैरे घेतली मी. खूप मज्जा आली कारण की थंडीमध्ये असं गरम गरम डाळ भात खायला खूप मज्जा येते. त्यानंतर सुकट बनवली होती, म्हणजे जावळा म्हणतात त्याला, मराठीमध्ये जावळा म्हणतात. जावळा भात असं मस्त खाल्लं होतं मी. त्याची रेसिपी मी उद्या टाकेन. सो खूप छान बनलं होतं. आणि कोण कोण खातं असं म्हणजे डाळ भातसोबत. मी तर नुसतं जावळा नाही खाऊ शकत, मला असं डाळ भात असेल नुसतं ते पण छान लागतं आणि डाळ भातसोबत अशी चटणी असेल. मला तर टमाट्याची चटणी पण खूप आवडते. खूप भारी झालं होतं. त्यानंतर मी परत भात वगैरे हे करून घेतलं होतं, त्याच्यावर अशी डाळ वगैरे घेतली आणि मग खायला सुरुवात केली मी. खूप छान झालं होतं. फोडणी पण खूप छान दिली होती मी, एकदम इझी. आता तुम्ही पण या जेवायला. खूप छान झालं होतं. जेवण वगैरे करून घेतलं मी. त्यानंतर सिरियल बघत होती मी, पाकिस्तानी, म्हणजे तू मेरी जिंदगी. कोण कोण बघतं कारण की ते फ्रायडे आणि सॅटर्डेच लागतं असं. तर ह्याची पूर्ण व्हिडिओ मी उद्या टाकेन कारण की हे जेवतानाच टाकते आणि जेवण वगैरे करता करता मग. आणि खरंच इतकं छान झालं होतं ना जेवण, म्हणजे खूप छान झालं होतं. त्यानंतर मी डाळ वगैरे प्यायला घेतली होती कारण की मला प्यायला खूप आवडते. सूप पण आवडतं, पण असं डाळ वगैरे असं प्यायला तर मला खूप आवडते. कोणाकोणाला अशी डाळ प्यायला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की त्याचा आनंद वेगळाच आहे. खरंच खूप छान झालं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी आलं होतं, मशीनला कपडे लावले होते, पाणी भरून घेतलं, प्यायचं पाणी आणि नॉर्मल आपल्याला जे काय. आणि बाहेर सगळं अंगण धुवून घेतलं मी. आमच्या इथे सकाळीच पाणी येतं असं. तर सगळं काम झालं माझं आणि परत सकाळी उठून कपडे टाकले मी. सगळे कपडे वगैरे सुकायला घातले आणि काळा चहा पिला. असा होता आजचा दिवस.